नमस्कार मंडळी, वेलकम टू पॅडी टॉक्स मराठी. स्वागत आहे तुमचं. आणि काल आपण बघितलं की फिनाले झाला चल भावा सिटीजचा आणि आपला इचलकरंजीची लाडकी जोडी जी ऋषिकेश आणि श्रुती होती त्यांचं विन झालं. त्यांना ट्रॉफी देण्यात आली आणि 10 लाख बक्षीससुद्धा देण्यात आलं. पण भरपूर लोकांच्या अशा कंप्लेंट होत्या की बोगस झाले आणि काहीतरी फिक्सिंग झाले आणि म्हणून विन झाले, असं होऊ शकत नाही. भरपूर जणांच्या प्रिय जोड्या होत्या, ते रेवती अथर्व, विजय अनुश्री, दीपक प्रणाली हे विन व्हायला पाहिजे, असं प्रत्येकाचं मत होतं. पण मला काय म्हणायचं आहे की प्रत्येकाला आपापली जोडी आवडत होती. आपापले लोक त्यांना वाटत होते की जिंकावं. पण कसं आहे ना, मी पहिलाच सांगितलं होतं, मी माझे लाईव्ह जर लोक बघत असतील, लाईव्ह जर प्रत्येकजण अटेंड केलं होतं, तर त्यांना मी प्रत्येक वेळी सांगितलं होतं की जर पब्लिक वोटिंगनुसार जर विनिंग झालं, तर ते रेवती अथर्व फिक्स आहेत. एक त्यांचा म्हणजे त्यांचा कोण नादच करत नाही, त्यांच्याजवळ पण पोहोचू शकत नाही. पण जर लीडर बोर्डनुसार विनिंग असेल, लीडर बोर्डनुसार जर विन करायचं असेल, तर ते श्रुती आणि ऋषिकेश यांच्याशिवाय पर्याय नाही. कारण ते पहिल्या एपिसोडपासून खेळत आहेत, पहिल्या एपिसोडपासून विनिंग झोनमध्ये आहेत. कधीही नॉमिनेट झाले नाहीत, कधीही त्यांना नॉमिनेशनच्या ते घेऱ्यात आले नाहीत. त्यामुळं कुठं ना कुठे त्या गोष्टीचा विचार केला जाणार. कारण अथर्व एकदा घराबाहेर गेला होता. त्याच्यानंतर पब्लिकच्या सपोर्ट खातर पब्लिकच्या म्हणजे त्याचा सपोर्ट बघून त्याला परत रिटर्न तिकीट देण्यात आलं होतं. आल्यावर सुद्धा त्याने 2-3 तास खेळला नाही. त्यामुळे टास्ककडे बघता आणि एकंदरीत त्याच्या मेहनतीकडे बघता तर त्याला मग तसं विन नाही करता येणार. मग तसं झालं असतं तर मग आणखीन काही जण असे म्हणत होते, की अथर्व विन झाला तर मग ते चुकीचं होणार कारण त्याने इतकंसं काही त्याच्याकडून खेळलं नाही, तो प्रयत्न केला नाही, तो प्रत्येक वेळी चिडचिड करायचा असं वगैरे. पण त्याच्यामध्ये खरंच बदल झाला होता. आपल्या श्रुतीने, लाडक्या श्रुतीनं त्याला सॉरी लाडक्या आपल्या रेवतीनं जेव्हापासून रेवती त्याची पार्टनर झाली होती, तेव्हापासून त्याच्यात भरपूर असा बदल पण दिसला होता. सो असं नाही म्हणता येणार की ती पण जोडी वीक होती. आणि ह्या चारही जोड्या खरं तर एक नंबरला होत्या. ह्या चारही जोड्या एक नंबर खेळत होत्या. पण काही कारणं होती की ज्याच्यामुळे ती चारही जोड्या त्यातली एक कोणतीतरी निवडायलाच लागणार. कारण हा शो आहे, गेम आहे. यामध्ये प्रत्येक गोष्टीकडे तुमच्या बघितलं जाणार. मग तसं बघायला गेलं तर बॉन्डिंगमध्ये पण थोडं श्रुती आणि ऋषिकेश ह्यांच्या दोघांचं पण जे आहे बॉन्डिंग जे होतं ते पहिल्यापासून घट्ट होतं. कारण काही-काही वेळेला प्रणाली आणि आपल्या दीपकमध्ये पण थोडंफार वाद झालेले आपल्याला दिसतात. विजय अनुश्रीमध्ये पण वाद झालेले दिसलेत. आणि म्हणजे असे आणि अथर्व तर प्रत्येक म्हणजे ते रेवतीबरोबर असू किंवा अनुश्रीबरोबर त्याचे वाद हे झालेलेच होते. त्यामुळं पहिल्यापासून जी जोडी बॉन्डिंगमध्ये असू दे, टास्कमध्ये असू दे किंवा कोणत्याही गोष्टीकडून जर त्यांच्याकडे बघितलं, तर त्या सरसच होत्या. त्यामुळे त्यांचं फायनल विनिंग हे पक्कंच होतं. सो ह्या गोष्टी सगळ्या अ, लक्षात घेऊन त्यांना विनिंगमध्ये केलेलं आहे. आपल्याला काय करायचं, की आपण प्रेक्षक आहोत आणि आपलं एंटरटेनमेंट कसं होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मान्य आहे आपली आवडती जोडी नाही जिंकली, थोडंफार वाईट वाटतं. पण कसं आहे, हा गेम आहे. आज ना उद्या त्यांच्या करिअरसाठी असू दे, त्यांच्या भविष्यासाठी असू दे, या शोनं भरपूर दिलेलं आहे. मी म्हणेन, की विनिंग अमाउंटपेक्षा, विनिंग ट्रॉफीपेक्षा जे अथर्वला त्याच्या परफॉर्मन्ससाठी, त्याच्या एकंदरीत त्याच्या वागण्यासाठी किंवा त्याची पॉप्युलॅरिटी बघता जे त्यांचं गाव आहे साताऱ्यातलं, एक गाव आहे. त्या गावाने, त्या सरपंचाने त्याला अखंड जमीन, पडीक जमीन दिलेली आहे. जिथे की तो आपल्या खिलार बैलांना किंवा अदर बैलं असतील किंवा जनावरं असतील, तर त्यांना ट्रेनिंग देऊ शकेल. त्यांचं चारा-पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सो हे एक खूप मोठं बक्षीस आहे. जे ट्रॉफी मिळाल्यावर सुद्धा लोकांना एक वेळ मिळत नाही. असं एक मोठं बक्षीस त्याला मिळालेलं आहे आणि प्रत्येकाला मिळालेलं आहे. सो कुणीही नाराज व्हायचं इथं कारण नाही आहे आणि कोणाला हेट नाही करायचं आहे. कारण आपल्याला शोमध्ये प्रत्येक मूल जे गावचं मूल आहे ते महाराष्ट्रातलंच आहे आणि महाराष्ट्रावर आपलं प्रेम आहे. तर या जोड्यांवर असू दे किंवा या मुलांवर असू दे, हे आपलं प्रेम असलंच पाहिजे. कोणीही आपलं म्हणजे त्यांना हेट करता कामा नये. हेट करू नये एवढंच मला म्हणायचं आहे. आणि या व्हिडिओचा मोटो किंवा या व्हिडिओचा विषय एवढाच होता, की आपल्याला कोणालाही हेट करायचं नाही. प्रत्येकाला आपण प्रेमच द्यायचं आहे आणि झाली विणजोडी आता. सो त्यांच्यासाठीही खूप खूप अभिनंदन त्यांचं. त्यांनाही खूप प्रेम. आणि आपण म्हणतोय की अथर्व असू दे, विजय असू दे, दीपक असू दे, हे विन झाले नाहीत. पण हे यांच्या आयुष्यामध्ये खूप आता यांनी मिळवलेलं आहे आणि खूप काही मिळवणार आहेत आणि मिळवतील. असंही आता ती मुलं इतकी तयार झालीत, की ती खूप काही आता इथून पुढे मिळवतील सुद्धा. सो त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या एकंदरीत पुढच्या आयुष्यासाठी, वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या चॅनलला तुम्ही
चल भावा सिटीजच्यामुळे जे प्रेम दिले, जे काही नवीन सबस्क्रायबर जोडले गेले, त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यांना मी एकच सांगतो की आपण दररोज लाईव्हला येणार आहोत. एक वेगळं टॉपिक असेल, काहीतरी असेल, पण आपण दररोज लाईव्हला येणार आहे. तरी पब्लिक जे काही जोडले गेले चॅनलशी, सो त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही स्टे ट्यून राहा. भरपूर सारे सरप्राइजेस, भरपूर सारे नवीन व्हिडिओ येणारच आहेत आपल्या चॅनलवर. प्रत्येकाला आपण भेटायसाठी एक दिवस जाणार आहोत, त्यांच्याशी भेटून, त्यांच्याशी बोलून. असा एक व्हिडिओ आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असू दे, ते मी त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करेन. सो स्टे ट्यून राहा आणि असंच प्रेम देत राहा. गुड नाईट. जय महाराष्ट्र.